नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की नीता वहिनी सावीची माफी मागतात, तर अवंती वहिनी म्हणतात, तू आज आलीस तर आता परत जाऊ नको हा. सावी मनात म्हणते, तुम्ही दोघी या घरात माझ्या आपल्या व्यक्ती आहात आणि ज्या कामासाठी मी या घरात आले ते केल्याशिवाय मी काय या घरातून आता जाणार नाही. तिकडे दामिनी दीपाला कॉल करून खूप रागावते. ज्या कामासाठी पैसे घेतले होते ते करून दाखव म्हणते. त्यामुळे दीपा घरी तमाशा करते. जोपर्यंत सावी धैर्यला डिवोर्स देत नाही तोपर्यंत मी आणि अथर्व या घरात येणार नाही. आम्ही जर इथं पाहिजे असेल ना तर तुमची बहीण मुजुमदारांच्या घरी राहायला नाही पाहिजे, अशी केतनला धमकी देऊन ती निघून जाते. आता केतन खूप परेशान होतो. काय करावं ते त्याला सुचत नसतं. सावीला कॉल केला तर ती पण कॉल उचलत नसते, तर अथर्व व्हॉइस मेसेज करून बाबा मला घरी परत यायचं आहे असं म्हणत असतो. भाऊ बाहेर शून्यात दृष्टी लावून शांतपणे तुळशीजवळ बसलेली असतात. केतन दरवाजात येतो. मागून त्याची आईसुद्धा येते आणि दीपा कुठे आहे, किती वेळची आवाज देते पण कुठेच दिसत नाही ती असं म्हणते. तेव्हा केतन त्याच्या आईला सरळ तू आणि भाऊ आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा असं म्हणतो. तिकडे मुजुमदार निवासमध्ये इरा आणि सावीचं किचनमध्ये काहीतरी खटकतं. तेव्हा दामिनी तिथे येऊन इराला म्हणते, जाऊ दे इरा, आता तीच निघून जाणार आहे, त्यामुळे जोपर्यंत ती इथे आहे तोपर्यंत तिला काय करायचं ते करू दे. ते ऐकून सावी विचार करते की नक्कीच यांच्या डोक्यात काहीतरी तर प्लॅन असेल, म्हणूनच असं म्हणतायत. पण तिकडे सावीच्या घरी केतन त्याच्या आईवर खूप चिडचिड करत, माझ्या बायकोच्या नावावर आहे हे घर, म्हणून आम्ही जे म्हणाल तेच तुम्ही करायचं. तुमचा भार आता मला सहन होत नाही आहे, म्हणून इथून निघून जा असं म्हणतो. सावीची आई म्हणते, तुमचा या घरावर कसला हक्क आहे? तुमच्या आजोबांनी खूप कष्टाने हे घर उभं केले, त्यांच्याच घरातून त्यांना काढणारं तू कोण? तेवढ्यात भाऊसुद्धा तिथे येतात. केतन त्यांची पुस्तकं बाहेर फेकून देत निघून जा म्हणतो. इकडे सावी पुन्हा व्लॉग सुरू करून नाश्त्यासाठी गोड शिरा करून सगळ्यांना खायला देते. तेव्हा धैर्य रागाने तिच्याकडे वळून पाहत असतो, म्हणून सावी स्वतःच्या हाताने धैर्यला शिऱ्याचा एक घास भरवते. पण तेवढ्यात तिच्या आईचा कॉल येत असतो. तो पटकन कट करून व्लॉग संपवून सावी विचार करत निघून जाते की अचानक आई का कॉल करते, सगळं ठीक तर असेल ना घरी. ती थोडंसं बाजूला जाऊन आईशी बोलत असते. त्या रडत रडत सावीला सगळं सांगतात. केतन पण मोठमोठ्याने बोलत असतो, त्यामुळे सावीची आई तिला म्हणते, तू ये ग लवकर, केतन असा का वागतोय काय माहीत. ते ऐकून सावी मनात विचार करते, हे नक्कीच दीपा वहिनीमुळे होत असेल, आणि आईला धीर देत म्हणते, तू काळजी करू नको, मी येते तिथं. ते ऐकून दामिनीच्या चेहऱ्यावर मोठं हास्य पसरतं आणि इरालासुद्धा छान वाटत असतं. सावी तिच्या रूममध्ये जाते. तिकडे केतन भाऊंचं सामान बाहेर फेकत असतो. तेवढ्यात तिथे रीना पराग पोलिसांना घेऊन येतात. सावीने केतनविरोधात तक्रार केलेली असते. पोलीससुद्धा त्याला चांगलाच दम देतात आणि भाऊंचं सगळं सामान परत आत ठेवायला सांगतात. सावी त्यांचे आभार मानते. सावीची आईसुद्धा सावीचे आभार मानते. इकडे रात्र होते. दामिनी तिच्या रूममध्ये खुश होत असते की गेली ती सावी एकदाची. तेवढ्यात सावी तिथे येते आणि म्हणते, तुमचा प्लॅन बरबाद झाला. जितकं तुम्ही मला खाली पाडायचा प्रयत्न कराल तितकं मी वर चढणार. आता सावी तिच्या रूममध्ये धैर्याच्या फोटोकडे पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी पाहत उभी असते. तेवढ्यात मागून धैर्य येतो आणि माझ्या रूममध्ये तू काय करतेस असं विचारतो. सावी म्हणते, ही आपली रूम आहे. लग्नानंतर नवऱ्याची रूमच बायकोची रूम असते. तेव्हा स्वप्नातून बाहेर पड, ते सगळं खोटं होतं असं धैर्य म्हणतो. सावी म्हणते, तुम्ही म्हटला म्हणून खोटं होईल का? आपलं खरोखर लग्न झालेलं आहे आणि मला माझ्यावर 100% गॅरंटी आहे. एक दिवस मी तुम्हाला भाऊंच्या जमिनी परत द्यायला लावणारच. तेव्हा धैर्य सावीची बॅग बाहेर फेकून देतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावी पूजा करत असते. तेव्हा धैर्य येऊन तिचा हात धरून तिला बाहेर काढत असतो. तेव्हा दिव्याला लागून सावीचा पदर पेट घेतो. धैर्य तिच्या डोक्यावर पाणी ओतून म्हणतो, आपल्या नात्याच्या नावाने ही शेवटची अंघोळ केलीस असं समज. सावीचा पदरसुद्धा त्या पाण्याने विझतो. त्यावर सावी तितक्याच आत्मविश्वासाने हसत म्हणते, आज जो हात धरून मला बाहेर काढले, एक दिवस तोच हात धरून मला मानानं घरात आणणार, हा शब्द आहे माझा. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.